जम्मू काश्मीर पोलिसांनी ज्या 7 ते 10 संशयितांना या ठिकाणी ताब्यात घेतले त्यांच्या चौकशीमधून आता या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर काय माहिती मिळते या संदर्भात वेळोवेळी आपल्याकडून अशीच तपशीलवार माहिती जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी। बघूयात पुढची बातमी। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज एक दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत। नरेंद्र मोदींचं नागपूर विमानतळावरती या ठिकाणी आगमन झालंय। ही थेट दृश्य पंतप्रधानांच्या आगमनाची आपण पाहतोय। पंतप्रधानांच्या हस्ते आज विविध प्रकल्पांचं भूमिपूजन त्याचबरोबर लोकार्पण सोहळा या ठिकाणी होणार आहे। यावेळी ते 2 जाहीर सभा देखील या ठिकाणी घेणार असून त्या 2 जाहीर सभांना ते संबोधित करतील। तर मोदींचं 10:30 नंतर या ठिकाणी आपण पाहिलं कार्यक्रमांना सुरुवात होणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर या ठिकाणी मोदींचं आगमन झालंय। आणि आमचे प्रतिनिधी या संदर्भात आपल्याला अधिक माहिती देण्यासाठी आपल्या सोबत आहेत। हर्ष महाजन आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत आहेत। हर्ष, काय तपशीलवार माहिती मोदींच्या या दौऱ्यासंदर्भात? नरेंद्र मोदी आपले भारताचे पंतप्रधान जस्ट आता नागपूरवर एअरपोर्टवर उतरलेले आहेत आणि आता त्यांचा 10:30 वाजता आपल्या तजनी स्टेशनला एका ट्रेनचं उद्घाटन आहे त्यांच्या हस्ते। तर ते ट्रेनला हिरवी झेंडी दाखवणार आणि त्यानंतर ट्रेन ते रनिंगला सुरू होईल आणि त्यानंतर त्यांचा एक यवतमाळलाही तोच दौरा आहे। त्यानंतर 10:30 वाजता इथे झाल्यानंतर त्यांचा दौरा यवतमाळला चालला जाईल मग तिथून। बरं, तर अशा प्रकारची माहिती मिळते आहे। अगदी। आणि हर्ष, पंतप्रधानांच्या दौऱ्यासंदर्भातल्या तपशील असेच आमच्यापर्यंत पोहोचवत राहा। तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी। तर आपण पाहतोय महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधानांचं या ठिकाणी आगमन झालंय आणि आता त्यांच्या हस्ते होणाऱ्या विविध विकास कामांच्या सोहळ्याचं किंवा एकूणच कार्यक्रमाला आता थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे।